राज्यातील एसटी बसस्थानकांवरील संपर्क व्यवस्था सुधारावी आणि प्रशासनानं दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सुराज्य अभियानच्या वतीनं सोलापूर इथं निवेदन देण्यात आलं। राज्यातील एसटी बसस्थानकांवरील संपर्क व्यवस्था सुधारावी आणि प्रशासनानं दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सुराज्य अभियानच्या वतीनं सोलापूरचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी उद्योजक किशोर पुकाळे, इन्कम टॅक्स कन्सल्टंट अर्चना जोशी आणि सुराज्य अभियानचे दत्तात्रय पिसे उपस्थित होते। राज्यातील अनेक एसटी बस स्थानकांच्या सूचना फलकांवर किंवा अधिकृत संकेतस्थळावर दिलेले संपर्क क्रमांक बंद असणं किंवा संपर्क साधल्यानंतर प्रतिसाद न मिळणं अशा समस्या प्रवाशांना वारंवार भेडसावत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळं प्रवाशांना तात्काळ माहिती आणि मदत मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। या संदर्भात यापूर्वी जानेवारी महिन्यातही प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं होतं। त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्यानं पुन्हा निवेदन देऊन यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात एसटी बस स्थानकांवरील हेल्पलाईन आणि संपर्क क्रमांक नियमितपणे कार्यरत ठेवणं, संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करणं तसंच प्रवाशांना वेळेत प्रतिसाद मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यापुढं केवळ आश्वासन न देता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष आणि ठोस कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। की बऱ्याच वेळेला प्रवासी एसटीनं प्रवास करत असताना किंवा त्या निमित्तानं विभाग नियंत्रक किंवा एस टी स्टँडला फोन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु बहुतेक वेळेला असं लक्षात येतं की ते फोन बंदच आहेत आणि चालूच असले तर उचलले जात नाही। या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2025मध्ये आम्ही माननीय मंत्री या संबंधित खात्याचे परिवहन आयुक्त आदी उच्च अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं। त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये संबंधित एस टी स्टँड विभाग नियंत्रकांना आम्ही पत्र दिलं। आज 3 महिने होऊन गेले तरी फारशी काही सुधारणा झालेली आम्हाला लक्षात नाही आली। त्यामुळं आज पुन्हा एकदा आम्ही आज पत्र दिलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या संबंधात प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेतलेली आहे आणि या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की हे फोन तात्काळ सुरू करण्यात यावे। दुसरं, सोबत एक मोबाईल पण संपर्कासाठी द्यावा जेणेकरून संपर्क करणं सोयीस्कर होईल। त्यानंतर वेबसाईटवर जे संपर्काचे नंबर दिलेले आहेत ते अपडेट करावे आणि काही जर बदल करायची आवश्यकता असली तर ते तात्काळ बदल करावे। लोकांना कसं कळणार? त्यानंतर तरीसुद्धा फोन बंद असणं, न उचलणं अशी जर निष्क्रियता लक्षात आली तर संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी।